श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण वास्तू टिप्स या चॅनलवरती। देवादिदेव महादेवाच्या कृपेने म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। मैत्रिणींनो, उद्या आहे पौर्णिमा, वैशाख महिन्यातील पौर्णिमा। आज आपण या पौर्णिमेला 5 राशी आहेत, त्या राशींना काय काय दान करायचे आहे हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच तुम्हाला खूप प्रभावशाली असा उपायही सांगणार आहे, तो तुम्हाला ऐकायचा आहे। वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा सुद्धा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी स्नान किंवा दान यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे। या दिवशी राशीनुसार दान करणं अत्यंत शुभ समजलं जातं। या दिवशी काय दान करायला हवं, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दानाचा विशेष महत्त्व सांगितले आहे। वैशाख महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा आणि उपासना केली जाते। या दिवशी उपवास करून माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांना प्रसन्न केलं जातं। तसंच राशीनुसार ज्योतिषशास्त्र सुचवलेलं दान केलं पाहिजे। त्यानुसार मेष राशीच्या लोकांनी या दिवशी जलदान केलं पाहिजे। वैशाखाच्या रणरणत्या उन्हामध्ये जलदान करण्याकरता दुसरं कुठलं पुण्यच नसतं। यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपण जलाची व्यवस्था करू शकता। फक्त माणसासाठीच नाही तर मुक्या जनावरांसाठी, पशुपक्ष्यांसाठी सुद्धा तुम्ही एखादा पाण्याचा छोटासा हौद बांधून घेऊ शकता। हे झाले मेष राशीचे। आता वृषभ राशीच्या लोकांनी आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने गरजू व्यक्तींना पावसाळी चपला, बूट, छत्री या वस्तूंचा दान करायला हवं। ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा, टरबूज, खरबूज इत्यादी हंगामी फळांचं दान करणं गरजेचे आहे। तसेच कर्क राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना छत्री दान करावी। तसेच कुणालाही आवश्यक असल्यास एखाद्या विश्रांती ठिकाणी स्थान उभं राहिलेलं काही हरकत नाही। उन्हाळ्यापासून बचाव करणाऱ्या वस्तूचं दान केल्याने भगवान श्री हरिविष्णूची कृपा त्यांच्यावर होते। तसेच आता सिंह राशीच्या व्यक्तींनी ज्योतिषशास्त्रानुसार गरीब लोकांना शिधा अर्थात कोरे न शिजवलेले धान्य असे दान केले पाहिजे। विशेषतः फलदायी ठरतं, कारण दान देणारा आणि घेणाऱ्याची मनोकामना पूर्ण होतात। कन्या राशीच्या लोकांनी अनाथ आश्रमात जाऊन किंवा बालाश्रमामध्ये जाऊन शैक्षणिक क्षेत्रात उपयोगी पडतील अशा वस्तूंचं दान करावं। उदाहरणार्थ वह्या, पुस्तक, पंखा, कूलर, धान्याचंही दान केलं तरी चालेल। शक्यतो तुम्ही जे धान्याचे दान आहे हेच आपण वृद्धाश्रमात केलं पाहिजे। तुळ राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारे झाड लावावेत, अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करायला हवे आणि इतरांनाही प्रवृत्त करायला हवं। वृश्चिक राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना ऋतुमानानुसार पिकणाऱ्या फळांचं दान करणे शुभ मानलं जातं। धनुराशीच्या लोकांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी थंड पाण्याचे दान करावे। तसंच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करावी, ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं। आणि पाणी पिणाऱ्यासाठी सुद्धा दुसऱ्याची तहान भागवल्यामुळे आपल्याही जीवनामध्ये कायम गारवा राहतो। मकर राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पशुपक्ष्यांना मांसाची व्यवस्था करावी। पक्ष्यांच्या रूपाने त्रिदेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। कुंभ राशीच्या व्यक्तींनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना सुती कपडे दान करायला हवेत। असं केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात। मीन राशीच्या लोकांनी यात्रेकरू यांना भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिधा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करायला हवेत। मंडळी, तुमची रास काय आहे त्याप्रमाणे दानधर्म
वैशाख महिन्यातील पौर्णिमेला करा. मैत्रिणींनो, सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही. आणि हल्ली तर महागाईच्या जगामध्ये कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो. अशा वेळी प्रश्न उभा राहतो की आपल्याला मदत कोण करणार, कोण आपल्याला आपल्या आर्थिक संकटातून बाहेर काढणार. त्यावर एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला ऋषीमुनींनी सांगून ठेवलेला आहे. म्हणजेच देवादिदेव महादेवाच्या शिवपुराणात पंडित मिश्रांनी आपल्याला सांगितलेले आहे. तो उपायसुद्धा भक्तीने करायचा आहे. तर उपाय काय आहे? पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीसूक्त हे 16 वेळा म्हणायचं आहे. तर पौर्णिमेच्या संध्याकाळी श्रीसूक्त 16 आवर्तन लक्ष्मीच्या प्रतिमेवर किंवा जो चांदीचा शिक्का असतो ज्याच्यावर श्री लक्ष्मी मातेची प्रतिमा असते त्यावर गाईच्या दुधाने अभिषेक करत हे श्रीसूक्त 16 वेळा म्हणायचे आहे. याचा खूप मोठा फायदा होतोच होतो, आर्थिक अडचणसुद्धा दूर होते. माता लक्ष्मीसाठी म्हटलं जाणारं श्रीसूक्त हे अत्यंत प्रभावशाली आणि साधनापूर्वक असे सूक्त आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच. तर तुम्ही खूप जास्त आर्थिक अडचणीमध्ये असाल तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा ही सूक्त पठण करू शकता. पण त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जे 16 आवर्तन तुम्ही करणार आहात ते खास असतात, विशेषतः कारण पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची साधना उपासना केली तर त्याचं फळ आपल्याला अनेक पटीने मिळतं. पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या पूजेसाठी विशेष मानले जाते. आता तुमच्यापैकी बरेच जण असे म्हणतील की श्रीसूक्त कसं म्हणायचं ते आम्हाला माहीत नाही. तरी हल्लीच्या इंटरनेटच्या जगात अशक्य असं काहीच नाही. इंटरनेटवरनं तुम्ही श्रीसूक्ताची प्रिंट मारून आणू शकता किंवा प्रिंट मारून तो कागद आपल्या डोळ्यासमोर धरून श्रीसूक्त लावायचा किंवा ऑडिओ लावायचा आहे आणि ते ऐकून प्रॅक्टिस करत आपल्याला सराव करायचा आहे. आणि एकदा का उच्चार चांगले स्पष्ट जमले की चांगला सराव झाला की मग तुम्ही हे अनुष्ठान सुरू करायचे आहे. तोपर्यंत नाही, कारण कुठल्याही हेतूने आपण श्रीसूक्त मंत्र म्हणतो त्याच्या उच्चाराने विशेष महत्त्व असतं. म्हणून तुम्ही दर पौर्णिमेला न चुकता श्रीसूक्त म्हटलात तर माता लक्ष्मीच्या प्रतिमेला किंवा माता लक्ष्मीच्या फोटोला अभिषेक केलात, माता लक्ष्मीच्या कृपेने अनुभव येतोच येतो. पण त्याबरोबर प्रामाणिक श्रद्धा विश्वास ठेवून कष्टही करायचे आहे. कारण लक्ष्मी माता आळशी माणसांना प्रसन्न होत नाही. म्हणून प्रामाणिकपणे काम करा, कष्ट करा. कधी कधी असंही होतं चांगला संदेश आपल्यापर्यंत येत नाहीत. आपल्यामध्ये बऱ्याच चांगल्या गुणांची खाण असते किंवा आपल्या चांगल्या गुणांना वाव मिळत नाही, तेव्हा आपण मागे पडत जातो. अशा वेळी अशा प्रकारची साधना केल्यानंतर योग्य ठिकाणी योग्य वेळी आपली उपस्थिती होत असते. योग्य ती संधी आपल्याला मिळत असते. त्या संधीचा फायदा घेत आपण प्रगतीच्या मार्गाकडे प्रगती करत राहतो. असा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर याच पौर्णिमेपासून तुम्ही श्रीसूक्त आणि हा मनापासून श्रद्धेने उपाय करायला सुरुवात करा आणि दर पौर्णिमेला 16 वेळा श्रीसूक्त म्हणून तुमची मनोकामना आणि इच्छा बोलून हा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.